स्पर्धा परीक्षेतील यशासाठी योग्य मार्गदर्शन आणि अचूक रणनीती. स्वागत आहे सर्वज्ञ करिअर अकॅडमी नाशिकमध्ये. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील सोनवणे आपले सर्वज्ञ करिअर अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपण तलाठी भरती 2026 म्हणजेच कंबाईन ग्रुप सी 2026 साठी मॅथ्स आणि रिझनिंगची ही बॅच रन केलेली आहे की यामध्ये आपण संपूर्ण मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगचे जे काही चॅप्टर्स आहेत ते अगदी बेसिक टू ॲडव्हान्स लेवलपर्यंत समजून घेणार आहोत. ओके, आपली ही जी बॅच आहे ही रेग्युलर जी बॅच आहे ही 1 ऑगस्ट 2026 पासून स्टार्ट होणार आहे. ओके, या बॅचचे काही फीचर्स तुम्हाला सांगून ठेवतो आणि मग आपण आजच्या लेक्चरला काय करूया, सुरुवात करूया. ओके, बघा आपली ही जी बॅच आहे या बॅचचे 2-3 महत्त्वाचे फीचर्स सांगून ठेवतो म्हणजे ते तुम्हाला कामात येतील. ओके, बघा ही जी बॅच आहे या बॅचमध्ये संपूर्णपणे मॅथ्स आणि रिझनिंगचे जे काही कंटेंट आहे ओके ते पूर्णपणे बेसिक टू ॲडव्हान्स लेवलपर्यंत शिकवले जातील. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे की इथं तुमचा जो प्रत्येक कन्सेप्ट आहे प्रत्येक चॅप्टरमधला तो क्लिअर करण्यावर भर दिला जाणार आहे. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की इथं तुम्हाला प्रत्येक चॅप्टर वाईज युनिव्हर्सल ट्रिक्स दिल्या जाणार आहे जेणेकरून तुम्हाला त्या ट्रिक्सचा फायदा लॉंग टर्म होणार आहे. ओके, सर्व चॅप्टर्सच्या ज्या काही PDFs आहेत अपडेटेड विथ सॉल्व एक्झाम्पल्स आणि प्रॅक्टिस एक्झाम्पल्स या तुम्हाला सर्व PDF ज्या काही आहेत तर त्या तुमच्या मोबाईलला आपल्या ॲप्लिकेशन थ्रू तुम्हाला काय करता येऊ शकतात, डाउनलोड करता येऊ शकतात. PYQ ॲनालिसिसबद्दल मी तुम्हाला अगोदरच बोललेले की 2020 ते 2026 पर्यंत जेवढ्या प्रिलिम्स आणि जेवढ्या मेन्स झालेले आहे 2020 ते 2026 ओके या कालावधीत MPSC आयोगामार्फत जेवढ्याही पूर्व आणि जेवढ्याही मुख्य परीक्षा झालेल्या आहेत या सर्व पूर्व आणि मुख्य परीक्षांमधील मॅथ्स आणि रिझनिंगच्या प्रश्नांचं ॲनालिसिसवाले तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दिलं जाणार आहे. त्यानंतर तुमचं फास्ट कॅल्क्युलेशन कसं करता येणार, कारण की इथं आपल्याला माहिती आहे कंबाईन ग्रुप सीचा पेपर आहे. 1 तासामध्ये 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आणि या 100 प्रश्नांमध्ये 20 प्रश्न हे मॅथमॅटिक्सचे आहे. सो की आपल्याला या एका प्रश्नासाठी 36 सेकंद मिळतात. या 36 सेकंदामध्ये आपल्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपण अगदी पटकन कसं सॉल्व्ह करू शकतो यावर तुमचा काय दिला जाणार आहे, भर दिला जाणार आहे. आणि एव्हरी संडेला आपण काय ठेवलेलं आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन ठेवलेलं आहे. म्हणजे मंडे टू सॅटर्डे जे काही टीचिंग चालणार आहे त्या टीचिंगमध्ये जे काही तुमचे डाऊट्स असणार आहे ते डाऊट्स आपण रविवारी काय करणार आहोत, सॉल्व्ह करून घेणार आहोत. आणि या संपूर्ण बॅचमधून बघा ही जर संपूर्ण बॅच तुम्ही केली तर या बॅचमधून तुम्हाला आपल्या महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या सर्व सरळ सेवा MPSC आयोगामार्फत होणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी तुम्हाला दुसऱ्या कोणताही मॅथ्स आणि रिझनिंगचा कोर्स परचेस करण्याची गरज राहणार नाही. म्हणजे या कोर्समधून तुम्हाला पोलीस भरती असेल, वनरक्षक असेल, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, जिल्हा परिषद भरती असेल, आरोग्य परिषद भरती असेल, नगरपालिका महानगरपालिकेच्या भरती असतील, इतर सरळ सेवा असतील किंवा कंबाईन ग्रुप B आणि ग्रुप C असेल, राज्यसेवा असेल किंवा UPSC असेल या सर्वच परीक्षांमध्ये जे काही मॅथ्स आणि रिझनिंगवरचे क्वेश्चन्स येणार आहे, जे काही टॉपिक्स आहेत सर्व टॉपिक्स तुम्हाला यामध्ये लर्न करून घेतले जाणार आहे. सो या बॅचमधून ही बॅच जर तुम्ही परचेस केली तर तुम्हाला महाराष्ट्रातल्या कोणत्याही एक्झामसाठी कोणतेही दुसरी मॅथ्स आणि रिझनिंगची बॅच परचेस करण्याची गरज राहणार नाही. ओके, आपल्या बॅचची फीज मी तुम्हाला अगोदरच क्लिअर केलेली आहे. ओके, आपल्या बॅचची जी फीज असणार आहे तर ती 1000 रुपये असणार आहे. आपल्या बॅचची फी किती असणार आहे, 1000 रुपये असणार आहे. ही बॅच 2 मंथ्समध्ये कंप्लीट होणार आहे, 2च महिन्यामध्ये कंप्लीट होणार. 1 महिना पूर्णपणे मॅथ्स आणि 1 महिना पूर्णपणे रिझनिंग असणार आहे. आणि या 2 महिन्यांचे जे 2 महिन्यामध्ये टोटल कंप्लीट सिलेबस कंप्लीट करून घेण्यावर भर दिला जाणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या बॅचचा जो ॲक्सेस असणार आहे तुम्हाला तर हा जो ॲक्सेस आहे हा कंप्लीट 6 महिने तुम्हाला ठेवला जाणार आहे. 6 मंथ्स तुम्हाला ॲक्सेस ठेवला जाणार आहे. म्हणजे जरी तुम्ही पूर्वपरीक्षा पास होऊन तुम्ही मुख्य परीक्षेसाठी अप्लाय झाला तरी पूर्णपणे मुख्य परीक्षा होईपर्यंत तुमच्याजवळ या बॅचचा काय असणार आहे, ॲक्सेस असणार आहे. ओके, आता दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या बॅच सोबत तुम्हाला कोणकोणता फ्री कंटेंट भेटणार आहे तर बघा मी तुम्हाला बोललो होतो की याच्यामध्ये संपूर्ण तुमचं बेसिक टू ॲडव्हान्स पर्यंतचं जे काही मॅथमॅटिक्स आहे याची 499 रुपयांची आपली जी काही बॅच आहे ही टोटली तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दिली जाणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2020 ते 2026 पर्यंतचे जेवढे PYQ आहेत आत्तापर्यंतचे MPSC आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या सर्वच परीक्षांचं काय केलं जाणार आहे, मॅथ्स आणि रिझनिंगचं PYQ ॲनालिसिसवाली बॅच सुद्धा तुम्हाला 499 रुपयांची फ्री ऑफ कॉस्ट दिली जाणार आहे. म्हणजेच तुम्हाला
1000 रुपयाच्या बॅचवर पूर्णपणे 1000 रुपयाचा कंटेंट काय दिला जाणार आहे, फ्री दिला जाणार आहे. आणि सर्वच कंटेंट जो काही आहे तो तुम्हाला त्याच्या सर्वच चॅप्टर्सच्या ज्या काही नोट्स आहेत, PYQ ॲनालिसिसवाल्या, बेसिक नोट्सवाल्या, ओके, या सर्व नोट्स तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करता येणार आहे. यासाठी फक्त तुम्हाला आता हा कोर्स परचेस करण्यासाठी तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे की आपल्या अँड्रॉइड फोनच्या प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे. प्ले स्टोअरमध्ये जाऊन काय करायचं आहे, तुम्हाला सर्वज्ञ करिअर अकॅडमी हे ॲप काय करायचं आहे, डाउनलोड करायचं आहे. आणि यामध्ये तुम्हाला सर्च काय करायचं आहे, तलाठी भरती. बघा, तुम्हाला सर्च करायचं आहे तलाठी भरती, ओके, 2026. ओके, ही बॅच तुम्हाला बघायची आहे आणि या बॅचमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, परचेस करायची आहे. ओके, ही बॅच तुम्हाला काय करायची आहे, परचेस करायची आहे. आणि या बॅच सोबतच मी तुम्हाला बोललो की तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्सवाली जी काही बॅच आहे, ओके, बेसिक टू ॲडव्हान्स, ओके, जे काही बेसिक चॅप्टर्स आहेत ते बेसिक चॅप्टरची बॅच आणि PYQ ॲनालिसिसवाली जी बॅच आहे ही बॅचसुद्धा तुम्हाला यासोबतच काय दिली जाणार आहे, फ्री दिली जाणार आहे. ओके, सो समजलं आहे तुम्हाला काय करायचं आहे. ओके, आता आपण जाऊया आजच्या कंटेंटकडे. जसं मी तुम्हाला बोललो की आजच्या कंटेंटमध्ये तुम्हाला संपूर्ण जो काही मॅथ्स आणि रिजनिंगचा सिलेबस शिकवला जाणार आहे, यातून तुम्ही महाराष्ट्रातल्या एवढ्या सर्व एक्झामसाठी तुम्ही काय होणार आहेत, प्रिपेअर होणार आहेत. म्हणजे या सर्व एक्झामसाठी तुम्हाला बाकी दुसरी कोणतीही मॅथ्स आणि रिजनिंगची बॅच करण्याची गरज राहणार नाही आहे. मग याच्यामध्ये पोलीस भरती, रेल्वे भरती, वनरक्षक, आरोग्यसेवक, कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सी, शिक्षक भरती असेल, नगरपालिका, नगर परिषद, ग्रामसेवक, तलाठी, UPSC, MPSC, अशा सगळ्याच परीक्षा तुम्ही याच्यातून काय करू शकतात, मॅथ्स आणि रिजनिंगच्या देऊ शकतात. ओके, जाऊया आजच्या कंटेंटकडं. जसं आपण बघितलेलं होतं की आपण आत्तापर्यंत काय बघितलेलं होतं की 2ची, 4ची, 8ची, 16ची कसोटी बघितलेली होती लास्ट लेक्चरला. आणि लास्ट लेक्चरमध्येच आपण 5, 25, 125 आणि 625ची कसोटी बघितलेली होती. ओके, आज आपल्याला इथून थोडं पुढच्या कंटेंटपर्यंत जायचं आहे की आजच्या कंटेंटमध्ये आपण काय करणार आहोत. तर आजच्या कंटेंटमध्ये आपण 3 आणि 9ची कसोटी बघणार आहोत. ओके, 6 आणि 11ची कसोटी बघणार आहोत. 7, 11, 13ची आपण कसोटी समजून घेणार आहोत. ओके, या कसोटी नावाच्या चॅप्टरचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश काय असतो की पुढे जाऊन आपल्याला जे काही मोठे मोठे कॅल्क्युलेशन्स करायचे आहे, या कॅल्क्युलेशन्समध्ये भागाकार कसा पटकन करता येणार. ओके, तर यावर आपला भर असणार आहे. आणि त्यामुळेच फास्ट कॅल्क्युलेशन करण्यासाठी, तुमचा स्पीड वाढवण्यासाठी आपण हे काय करत आहोत, बेसिक चॅप्टर आपण घेणार आहोत. ओके, मग जाऊया आता आपल्या आजच्या महत्त्वाच्या कसोटीकडे. आजची कसोटी आहे 3 आणि 9ची कसोटी. जसं मी तुम्हाला सांगितलं की काही कसोट्या सेम टू सेम आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं की 2, ओके, इकडं 2 आणि 5ची कसोटी सेम आहे. इकडं 4 आणि इकडं 25ची कसोटी सेम आहे. इकडं 8 आणि इकडं 125ची कसोटी सेम आहे. 16 आणि 625ची कसोटी कशी आहे, सेम आहे. याच पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 3 आणि 9ची कसोटी सेम आहे. आणि पुढं 7, 11 आणि 13ची कसोटी देखील कशी आहे, सेम आहे. या तिघांची कसोटी सेम टू सेम आहे. 3 आणि 9ची कसोटी सेम आहे. ओके, आणि इकडं 2, 4, 8, 16, 5, 25, 125 आणि 625ची कसोटी कशी आहे, सेम सेम आहे. ओके, या गोष्टी आज आपल्याला कळत आहेत. या गोष्टी अगोदर आपल्याला कोणी सांगितलेल्या नव्हत्या. ओके, मग आता जाऊया आपण आजच्या कसोटीकडं. आणि सगळ्यांना माहिती आहे 3ची कसोटी काय आहे. ओके, तर 3ची कसोटी काय असते हे सगळ्यांना माहिती आहे की दिलेल्या संख्येला जर आपल्याला बघायचं आहे की 3ने भाग जातो की नाही जातो. ओके, कसोटी म्हणजे काय आहे, विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे काय की एखाद्या संख्येला जर एखाद्या नंबरने आपण भाग देत असू आणि जर बाकी 0 येत असेल तर आपण म्हणतोय की त्या संख्येने त्या संपूर्ण संख्येला काय जात आहे, पूर्णतः भाग जात आहे. म्हणजे ती संख्या दिलेल्या संख्येने काय आहे, विभाज्य आहे. ओके, म्हणून आपण म्हणतोय की विभाज्यतेच्या कसोट्या. ओके, मग आता इथं म्हटल्या की दिलेल्या, आता आपल्याला 3ची कसोटी चेक करायची. मग 3ची कसोटी काय म्हणते की जो दिलेला नंबर असणार आहे, जी काही संख्या दिलेली असणार आहे तुम्हाला, त्या संख्येच्या अंकांची काय करून टाकायची, बेरीज करून टाकायची. आणि जर दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करून जर त्या बेरजेला 3ने पूर्ण भाग गेला तर समजून घ्यायचं या दिलेल्या संपूर्ण संख्येला कितीने भाग जाणार आहे, 3ने भाग जाणार आहे. जसं इथं संख्या दिलेली आहे बघा तुम्हाला 2,93,412. बघा तुम्हाला एक्झाम्पल काय दिलेले, 2,93,000 काय दिलेले, 412. आता या संख्येला 3ने भाग जातो का हे आपल्याला चेक करायचं आहे. तर आपण काय करणार, तर या 2, 9, 3, 4, 1, 2 या संख्येची पूर्णपणे आपण काय करून घेणार, या अंकांची काय करणार, आपण बेरीज करणार. आणि या अंकांची बेरीज करून ही बेरीज किती आलेली आहे, 21 आलेली आहे. मग आपण काय करतो की या बेरजेला 3ने भाग देऊन पाहतो. मग 3च्या पाढ्यामध्ये 21 येतो का,
तर यस, 3 आणि 7 किती होतात 21, म्हणजे 3च्या पाढ्यामध्ये 21 येतो, बरोबर. म्हणून या 21ला 3ने पूर्ण भाग जातो. म्हणून या दिलेल्या संपूर्ण संख्येला म्हणजे 2,93,412 या संपूर्ण संख्येला 3ने काय जाणार आहे, निशेष भाग जाणार आहे. ओके, एवढं साधं सिंपल आहे 3ची कसोटी. पण यापेक्षाही सोपं मी तुम्हाला आणखी एक शॉर्ट ट्रिक सांगणार आहे की 3ची कसोटी कशी अप्लाय करायची. ओके, ही एक बेसिक तुम्हाला माहिती असू द्या की 3च्या कसोटी चेक करताना फक्त आपल्याला काय करायचे, दिलेल्या संख्येतील अंकांची काय करून टाकायची, बेरीज करून टाकायची. या बेरजेला 3ने भाग द्यायचा आणि जर 3ने भाग गेला, या संपूर्ण अंकांच्या बेरजेला जर 3ने भाग गेला तर संपूर्ण संख्येला 3ने भाग जाणारच आहे. आणि जी सेम 3ची कसोटी आहे ती सेम टू सेम कसोटी 9ची आहे. मग 9ची कसोटी चेक करताना सुद्धा आपल्याला काय करायचं आहे की जी संख्या आपल्याला दिलेली आहे, आता इथं संख्या काय दिलेली आहे तुम्हाला बघा, 9,18,207 ही संख्या दिलेली आहे. 9,18,207 ही संख्या दिलेली आहे. आपल्याला विचारले की या संख्येला 9ने भाग जातो का. ओके, तर आपल्याला जर या संख्येला, एवढ्या मोठ्या संख्येला 9ने भाग जातो का हे जर आपल्याला चेक करायचं असेल तर आपल्याला फक्त एकच करावं लागणार आहे की दिलेल्या संख्येतील अंकांची काय करून टाकायची, बेरीज करून टाकायची. केली बेरीज, 9 + 1 + 8 + 2 + 0 + 7 ही बेरीज केली आणि ही बेरीज किती आली, 27 आली. तर आता या बेरजेला 9ने भाग देऊन टाका. या बेरजेला जर आपण 9ने भाग दिला आणि बरोबर आहे, तर या 27ला जर 9ने भाग पूर्ण गेलेला असेल आणि बाकी 0 उरलेली असेल तर या संपूर्ण दिलेल्या संख्येला सुद्धा 9ने काय जाणार आहे, पूर्ण भाग जाणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे 9च्या पाड्यामध्ये 27 येतोच, 9 त्रिक किती होतो, 27 होतो. म्हणून 27ला 9ने पूर्णपणे भाग गेला. याचाच अर्थ या दिलेल्या संपूर्ण संख्येला म्हणजे 9,18,207 या संख्येला 9ने पूर्णतः भाग जाणारच आहे. म्हणजे 3ची कसोटी आणि 9ची कसोटी कशी आहे, सेम टू सेम आहे. म्हणजे दोघांनी पण कसोट्या चेक करताना फक्त आपल्याला एकच करायचे, दिलेल्या संख्येतील अंकांची काय करून टाकायची, बेरीज करायची. आणि त्या बेरजेला जर 3ची कसोटी चेक करत असेल तर 3ने भाग द्यायचं, 9ची कसोटी चेक करत असेल तर 9ने भाग द्यायचा. आणि जर यांनी भाग देऊन बाकी 0 उरली तर या दिलेल्या संपूर्ण संख्येला 3ने आणि 9ने पूर्णतः भाग जाणारच आहे. ओके, हा रूल होता. मग आता या रूलनुसार आपल्याला समजलेलं आहे की 3ची कसोटी कशी चेक करायची. ओके, तर आता आपण याच्यावरचे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. आता इथं म्हटलेलं आहे की 3ने निशेष भाग जाणारी संख्या खालीलपैकी कोणती आहे. आता आपल्याला इथं दिलेल्या काही संख्या आहेत आणि या दिलेल्या संख्यांपैकी आपल्याला काय करायचं आहे, 3ने भाग जाणारी संख्या कोणती आहे. ओके, तर मी आता तुम्हाला इथे एक शॉर्ट ट्रिक सांगतो, 3च्या कसोटीची एक शॉर्ट ट्रिक सांगतो. ओके, बघा 3ची कसोटी शॉर्ट ट्रिक, अगदी सेकंदामध्ये, तुम्हाला अजिबात बेरीज करण्याची गरज येणार नाही. ओके, काय करायचं आहे, 3ची कसोटी चेक करताना समजा मी इथं तुम्हाला काही नंबर्स दिले, समजा 6, 2, 3, 5, 4, 2, 1, बरोबर आहे, बरोबर आहे. आता बघा, आता या एवढ्या मोठ्या दिलेल्या संख्येला 3ने भाग जातो का. ओके, आपल्याला हे चेक करायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण भाग जातो का. मग आता आपण हे चेक करताना आपल्याला फक्त काय करायचं आहे की ही जी दिलेली संख्या आहे ही अशीची असे लिहून घ्या, 2, 6, 2, 3, 5, 4, 2 आणि 1. ओके, हे असं लिहून घेतलं. आता फक्त आपल्याला काय करायचं आहे की ज्या या दिलेल्या संख्येमध्ये जिथे कुठे 3 दिसेल, 6 दिसेल, 9 दिसेल, ज्या दिलेल्या संख्येमध्ये जर तुम्हाला हे अंक दिसत असतील तर हे अंक काय करून टाका, डिलीट करून टाका. काय करून टाका, हे अंक डिलीट करून टाका. किंवा ज्या अंकांची बेरीज 3 होते, ज्या अंकांची बेरीज किती होते, 3 होते, म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 + 2, ओके, किंवा 2 + 1 यांची बेरीज 3 होते, किंवा ज्या संख्यांची बेरीज 6 होते, किंवा 1 + 5, किंवा आपण असं म्हणूया 2 + 4, किंवा 3 + 3. ओके, तर जेव्हा ही बेरीज केली जाते, बरोबर आहे, तेव्हा किंवा 9 असेल तर 1 + 8, 2 + 7, किंवा 3 + 6, किंवा 5 + 4, बरोबर आहे. मग एवढ्या जर ज्या ज्या अंकांची बेरीज 3, 6, 9 येते ते सर्व अंक पण काय करून टाकायचे, डिलीट करून टाकायचे. काय करून टाकायचे, डिलीट करून टाकायचे. याचा अर्थ काय बघा, इथं 6 दिसतोय त्याला डिलीट करा, इथं 3 दिसतोय त्याला डिलीट करा. झालं, इथपर्यंत समजलं की 3, 6, 9 दिसले की त्याला डिलीट करून टाका. केलं डिलीट, इथं 6 दिसला, 3 दिसला, डिलीट केला मी. ओके, आता आपल्याला चेक करायचं की कोणत्या कोणत्या अंकांची बेरीज 3, 6 किंवा 9 येते. ओके, ज्या ज्या अंकांची बेरीज 3, 6,
9 येते, ते अंक सुद्धा डिलीट करून टाका. जसं बघा मी तर चेक केलं तर हा 2 आणि अधिक 1 बघा बरं का, याची बेरीज किती होते, 2 अधिक 1 बेरीज किती होते, 3 होते. म्हणून मी या 2ला आणि 1ला काय करून टाकलं, डिलीट करून टाकलं. केलं. आता पुढं बघा 5 आणि 4, 5 आणि 4ची जर बेरीज केली, 5 अधिक 4 बरोबर यांची बेरीज किती येते, 9 येते. त्याला पण मी डिलीट करून टाकलं. ओके. मग जर आता हे सगळे अंक डिलीट झाले आणि इथं उरला कोण आहे, फक्त 2 उरलेला आहे. बरोबर आहे. याचा अर्थ जर सगळे अंक डिलीट बघा बरं का, मग 3ची कसोटी काय म्हणते की जर सर्व अंक डिलीट झाले, सर्व अंक डिलीट झालेत, सर्व अंक डिलीट झाले तर 3ने पूर्ण भाग जातो. 3ने काय जातो, पूर्ण भाग जातो. बरोबर आहे. आणि जर जर काही अंक उरलेत, काही अंक उरले बरोबर आहे, तर समजून घ्यायचं की या दिलेल्या संख्येला त्या 3ने पूर्णतः भाग जात नाही. जसं आता इथं 2 उरला, 2 उरला, आता या 2ला 3ने भाग जाणार आहे का, नाही. म्हणून या दिलेल्या संपूर्ण संख्येला 3ने भाग जाणार नाही असा अर्थ होतो. ओके. आणि सेम कसोटी 9ची आहे, फक्त 9ची कसोटी चेक करताना आपल्याला काय करायचं आहे की ज्या ज्या अंकांची बेरीज फक्त 9 होते. बरोबर आहे. 9ची पण कसोटी सांगतो. ओके. 9ची कसोटी बरोबर आहे. शॉर्ट ट्रिक काय करायचं आहे, ज्या ज्या अंकांची बेरीज, ज्या अंकांची बेरीज, ज्या अंकांची बेरीज 9 येते त्यांना डिलीट करा. त्यांना काय करून टाका, डिलीट करून टाका. ओके. सर्व नंबर डिलीट झाले, सर्व संख्या डिलीट झाल्यात, तर 9ने भाग जातो. 9ने भाग जातो. आणि जर संख्या उरली, जर संख्या उरली तर 9ने भाग जात नाही. ओके. असं फॉर एक्झाम्पल समजा बघा मी तर 6 3 5 4 बरोबर आहे, त्याच्यानंतर 7 2 1 आणि 8. आता एवढी मोठी संख्या घेतली मी, एवढी मोठी काय घेतली, संख्या घेतली. आता मला चेक करायचं की या संपूर्ण संख्येला 9ने भाग जातो का. तर मी काय करेल, ज्या ज्या अंकांची बेरीज, ज्या ज्या अंकांची बेरीज किती येते, 9 येते बरोबर, त्या त्या अंकांना मी डिलीट करून टाकेल. जसं मी बघा इथं सेपरेट सेपरेट लिहितो, 6 3 5 4 7 2 1 आणि 8 झालं. मग आता बघा 6 अधिक 3 किती होतात, 9. या दोघांची बेरीज किती होते, 9 होते. परत मी इथं लिहिणार बघा 5 अधिक 4 किती होते, 9. मग याला पण डिलीट केलं. परत इथं बघा इथं काय लिहिते, 7 अधिक 2 काय होतं, 9 होतं, म्हणून याला पण डिलीट केलं. आणि 1 अधिक 8 किती होते, 9, म्हणून हे पण अंक डिलीट झाले. आता सर्व अंक डिलीट झाले, सर्व अंक काय झाले, डिलीट झाले, म्हणून 9ने भाग जातो, 9ने भाग जातो, 9ने काय जातो, भाग जातो बरोबर आहे. 9ने पूर्ण भाग जाणार. पण जर एखादा अंक उरला असता तर आपण म्हटलं असतं की या दिलेल्या संख्येला 9ने भाग जात नाही. ओके. मग इथं आपल्याला आता इथं प्रत्येकाची बेरीज करत बसणार का. मग आता आपण इथं 4 ऑप्शन दिलेले, मग चारीच्या चारी ऑप्शनची बेरीज करायची का, तर अजिबात बेरीज करण्याची गरज नाहीये. ओके. मग आपण पहिलं ऑप्शन चेक करूया. मी पहिले संख्या लिहून घेतो बघा, 3 7 2 4 1. ओके. जिथं जिथं आता बघा 3ची कसोटी आहे, म्हणून जिथं जिथं 3 6 9 किंवा ज्या ज्या अंकांची बेरीज 3 6 9 येते ते अंक डिलीट करून टाका. जसं बघा इथं 3 डिलीट झाला. ओके. 7 आणि 2 किती झाला, 9 झाला, त्याला डिलीट केलं बरोबर आहे. 4 आणि 1 5 होतो बरोबर. आता हे 2च अंक उरले, ते डिलीट होत नाहीये, मग त्यांची बेरीज करा. 4 अधिक 1 5 आणि या 5ला काही 3ने भाग जात नाही,
म्हणून पहिलं ऑप्शन येणार नाही. ओके, दुसरं ऑप्शन चेक करूया. 5 7 1 9 2 2. ओके, जिथं जिथं सर्वात पहिल्यांदा 3 6 9 दिसेल ते डिलीट करा. मग इथं 3 तर काही दिसत नाही, 6 दिसत नाही, 9 दिसतोय, त्याला मी डिलीट केला. ओके, परत आता इथं बघा 5 अधिक 1 6 झाला, 7 अधिक 2 किती झाले, 9 झाले. हा 2 उरला. आता या 2ला 3 ने भाग देऊन बघा, सॉरी ओके, बघा आता हा 2 उरला. या 2ला 3 ने भाग देऊन बघा, भाग जाईल का, नाही जाणार, म्हणजे दुसरा ऑप्शन पण येणार नाही. ओके, तिसऱ्या ऑप्शनकडे जाऊया. इथं आपण कुठं बेरीज करतोय का, नाही करत आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे जर अंक उरले जास्त तर बेरीज करा आणि 3 ने भाग देऊन बघा, बरोबर आहे. तसं बघा इथं 7 आहे, 8 आहे, 4 आहे, 3 आहे, बरोबर आहे. आता इथं बघा, इथं कुठला अंक डिलीट होतोय का, कारण की 4 आणि 3 7 होतो, 8 आणि 3 11 होतात, 7 आणि 3 10 होतात. कोणताही अंक डिलीट होत नाहीये. मग जर कोणताही अंक डिलीट होत नसेल तर यांची बेरीजच करून टाकायची. 7 अधिक 8 अधिक 4 अधिक 3. 7 आणि 8 किती होतात, 15. ओके, 15 आणि 4 किती होतात, 19. 19 आणि 3 किती होत आहेत, 22. आणि 22ला पण 3 ने भाग जातो का, तर नाही जात, म्हणून सी ऑप्शन पण येणार नाही. डी ऑप्शनकडे जाऊया. बघा काय काय दिलेले, 6 4 2 3 6. आता आपण अगोदरच बोललेलं आहे की जिथं जिथं दिलेल्या संख्येमध्ये 3 6 9 दिसेल त्याला डिलीट करून टाका. मग इथं 6 दिसतोय, इथं 6 दिसतोय, इथं 3 दिसतोय, डिलीट केलं. आणि 4 अधिक 2 पण बघा, 4 अधिक 2 पण किती होतोय, 6, म्हणून तो पण डिलीट झाला. सर्व अंक डिलीट झाले, सर्व अंक डिलीट झालेत. ओके, सर्व अंक काय झाले, डिलीट झाले, म्हणून 3 ने पूर्ण भाग जाणार, पूर्ण भाग जाणार. ओके, समजलंय. आता हा दुसरा प्रश्न तुम्ही पण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे की जसं बघा पहिला जो ऑप्शन दिलेला आहे की याच्यामध्ये पण म्हटलेले 3 ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती आहे. मग मी पहिले संख्या लिहून घेतो, पर्याय क्रमांक 1 लिहितो, बरोबर आहे. मग जिथं जिथं 3 दिसेल त्याला इरेज करा. ओके, ज्यांची बेरीज 3 6 9 येते त्यांना इरेज करा. 5 आणि 4 किती होतात, 9 होतात, म्हणजे इथं 2 उरला. ओके, इथं किती उरला, 2. आणि या 2ला काही 3 ने भाग जात नाही, म्हणून पहिलं ऑप्शन येणार नाही. दुसऱ्या ऑप्शनकडे जाऊया. 4 5 7 4. ओके, आता आपल्याला याच्यात चेक करायचं आहे. बघा 4 आणि 5 किती होतो, 9 होतो, त्या दोघांना डिलीट केलं. 7 आणि 4 उरला, 7 अधिक 4 बरोबर किती उरतो, 11. आणि 11 भागिले 3 केलं तर 11च्या 3च्या पाड्यात काय 11 येत नाही, म्हणून दुसरं ऑप्शन पण येणार नाही. पुढे सी ऑप्शन चेक करायचं आहे. सी ऑप्शन चेक करताना 7 6 4 1. ओके, असं. आणि आपण काय म्हटलं, जिथं जिथं 3 6 9 येणार त्याला डिलीट करून टाका. मग इथं 6 आला त्याला डिलीट करा. ओके, मग आता इथं 7 4 आणि 1 उरला. ओके, याच्यामध्ये कोणीच डिलीट होत नाहीये. मग आपण काय करणार, या तिघांची बेरीज करून टाकणार. 7 अधिक 4 अधिक 1, मग किती होता, 7 आणि 4 11 आणि किती होतो, 12. आणि 12 येतो, 3च्या पाड्यामध्ये 12 येतो, 3 चौक किती होतो, 12. म्हणून या दिलेल्या संपूर्ण संख्येला 3 ने भाग जाणार आहे. ओके, शेवटचा पण ऑप्शन चेक करून घेऊया आपण. शेवटचा ऑप्शन काय आहे, 9 1 7 0. 9 दिसतोय, 9ला डिलीट करा. 1 आणि 7 किती होतोय, 8. 1 अधिक 7 1 अधिक 7 बरोबर किती होतोय, 8. आणि 8ला काही 3 ने भाग जात नाही, म्हणून दिलेल्या संख्येला सुद्धा 3 ने भाग जाणार नाही. ओके, हे झाले 2 एक्झाम्पल. आता पुढचे एक्झाम्पल बघा. आता काय म्हटलेले की 8513 मधून कमीत कमी किती वजा केल्यास उरलेल्या बाकीस 9 ने निशेष भाग जाणार. ओके, मग आपल्याला करायचं काय शेवटी की बघा या 8513 या संख्येला 9 ने भाग देऊन टाका. ओके, 9 9 किती होतात, 81 होतात. ओके, 85 मधून 81 गेले, उरले 4. ओके, खाली 1 घेतला. ओके, 9 5 45 होतात, पण तेवढा मोठा भाग जाणार नाही. 9 चौक किती होणार, 36. आता 41 मधून 36 गेले, किती उरले, तर बघा 6 आणि 11 मधून 6 गेले, 5. 1 हातच्याला परत, 4तून 4 गेले, किती उरले, 0. ओके, घेतला खाली 3, 53 झाला. 9 5 किती होतात, 45 होतात. किती होतात, 45 होतात. मग 13 मधून 5 गेले, किती उरतात, 8. आणि 5तनं 5 गेले, 0.
ओके, म्हणजेच काय की जर आपण बघा बरं का, की जर आपण 8513 मधून जी बाकी उरलेली आहे ती जर वजा करून टाकली, बाकी किती उरली 8 वजा करा, किती उरत आहेत बघा, 13तून 8 गेले किती उरत आहे 5, एकातनं 1 गेला 0 उरतोय, 5 5 ओके, आणि 8 8, आणि या संख्येला 9ने भाग जातो का बघा, 8 5 0 5, याच्यामध्ये आपण काय करणार, यांची बेरीज करून टाकणार, 8 अधिक 5 अधिक 5, 8 5 13, 13 आणि 5 किती होत आहेत 18, आणि 18 भागिले 9 केलं तर 9 दुने किती होतात 18, म्हणजे दिलेल्या संख्येला काय जातोय 9ने पूर्ण भाग जात आहे. म्हणून या संख्येमधून जर आपण 8 वजा केला, किती वजा केला 8 वजा केला, तर आपल्याला काय मिळणार आहे, तर जी संख्या येणार आहे दिलेल्या संख्येमधून 8 जर वजा केला तर दिलेल्या संख्येला 9ने काय जाणार आहे पूर्णता भाग जाणार आहे. ओके, मग आता बघा एक साधं सिंपल लॉजिक होतं आणखी याच्यामध्ये, की जर आपण ओके याच्यामध्ये तर काही आता मोठे अंक जास्त डिलीट होत नाहीये. ओके, तर आता जरी आपण असं जरी विचार केला असता, एक साधा सिंपल एक ट्रिक बघा, आता याला हेच सॉल्व करायला थोडासा वेळ लागला, मग याची शॉर्ट ट्रिक काय म्हणते बघा, या प्रश्नाची शॉर्ट ट्रिक काय म्हणते, साधं सिंपल आहे, 8 5 1 3, बरोबर आहे, इथपर्यंत बरोबर आहे. मग आपण काय म्हटलं तर की जिथं जिथं ज्या ज्या अंकांची बेरीज किती होणार 9 होणार, त्या अंकांना डिलीट करून टाका. मग बघा 5 आणि 3 किती होतं 8, 8 आणि 1 किती होतं 9 झाले, या तिघांची बेरीज किती आली 9 आली, म्हणून त्या तिघांना डिलीट केलं, मग उरलं कोण फक्त 8. म्हणून दिलेल्या संख्येमधून बघा उरले फक्त किती 8 उरले, म्हणून दिलेल्या संख्येमधून जर फक्त आपण 8 वजा केले तर या आलेल्या संख्येला 9ने काय जाणार आहे पूर्णता भाग जाणार आहे. आलं का नाही उत्तर डायरेक्ट, बघा ना 5 आणि 1 किती होतं 6, 6 अधिक 1 3 किती होतात 9 होतात, म्हणून मी या तिघांना डिलीट करून टाकलं. तिघांना डिलीट केल्यावर उरला फक्त कोणता अंक 8च, आणि आपलं उत्तर पण किती आलेलं आहे 8च. बघा म्हणजे पहिले मी तुम्हाला बेसिक मेथडने सॉल्व करून दाखवलं की आपण बेसिक कसं सॉल्व करणार, बरोबर आहे, आणि मग मी तुम्हाला ट्रिकने सांगितलं. राहील लक्षात तुमच्या हे गणित. पुढे बघा आता म्हटलेले की 7 4 स्टार 5 या संख्येला 9ने भाग जात असेल तर स्टारच्या जागी कोणता अंक येणार. मग आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 7 4 स्टार आणि 5 आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. मग आता मी तुम्हाला बोलले या संख्येला 9ने भाग जातो म्हटलेला आहे, बरोबर आहे. याचा अर्थ या संख्येमध्ये ज्या ज्या अंकांची बेरीज 9 येणार त्याला डिलीट करून टाका. 4 अधिक 5 किती होतात 9 होतं, बरोबर आहे. म्हणजे इथं तुमचा उरला काय 7 अधिक स्टारच उरला, बरोबर आहे. मग मला सांगा 7 मध्ये असा काय मिळवला की त्या संख्येला 9ने काय जाणार आहे पूर्ण भाग जाणार आहे. मग आता तुम्ही पर्यायामध्ये टाका, 7 मध्ये जर आपण 3 टाकला तर 10 होतो, 9च्या पाड्यात तर काही 10 येत नाही म्हणून पहिला पर्याय येणार नाही. तुम्ही 4 टाका, स्टारच्या जागेवर स्टार टाका, 7 आणि 4 किती होतात 11, 9च्या पाड्यात 11 येत नाही म्हणून तो येणार नाही. जर तुम्ही 2 टाकला, स्टारच्या जागेवर जर 2 टाकला, 7 अधिक 2 बरोबर किती येणार आहे 9, आणि 9 भागिले 9 बरोबर किती येणार आहे 1, म्हणजे गेला का पूर्ण भाग. ओके, याचा अर्थ तुम्ही 2 ही संख्या स्टारच्या जागेवर टाकली तर तुम्हाला या दिलेल्या संपूर्ण संख्येला 9ने काय जाणार आहे पूर्ण भाग जाणार आहे. आणि 5 टाकून बघा बरं, 7 आणि 5 किती होतात 12, 9च्या पाड्यात काही 12 येत नाही म्हणून हा डी ऑप्शन पण येणार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक किती येणार आहे फक्त 2 येणार, आपलं सॉरी पर्याय क्रमांक सी 2 येणार आहे. ओके, आता सेम प्रश्न इथं दिलेला बघा, काय दिलेलं आहे 7 3 स्टार आणि 9. आता काय म्हटलेलं आहे की या संख्येला 9ने भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येणार, बरोबर आहे, स्टारच्या जागी कोणता अंक येणार. मग आता मी तुम्हाला बोललेलं आहे की जिथं जिथं 9 दिसतो 3, आता बघा बरं का 9चा टेबल आहे ना, तर 9 जिथं जिथं 9 दिसतो त्याला डिलीट करून टाका. इथं स्वतः 9 दिसतोय डिलीट करून टाका. ओके, आणि उरलेल्या अंकांची बेरीज करा. मग किती उरलंय 7 अधिक 3 अधिक स्टार, म्हणजे किती उरले रे बेरीज 10 अधिक स्टार, 10 अधिक स्टार उरला. मग आता मला एक साध्या सिंपल लँग्वेजमध्ये सांगा की 10 मध्ये मी असा कोणता अंक मिळवू की ज्याला 11ने भाग जाणार आहे 9ने भाग जाणार आहे. मग बघा पहिला पर्याय घ्या, 10 मध्ये 7 मिळवले तर 17 होतात, 9च्या पाड्यात 17 येत नाही
10 मध्ये 8 मिळवलं तर 18 होतात. बघा बरं का, 10 मध्ये 8 मिळवलं तर किती होतात? 18 होतात. बघा 10 अधिक 8 केलं तर 18 होतात आणि 18 9च्या पाढ्यामध्ये येतो. म्हणून या संख्येमध्ये जर आपण या स्टारच्या जागेवर 8 हा अंक मिळवला, बरोबर, तर दिलेल्या संख्येला पूर्णतः काय जाणार आहे? भाग जाणार आहे. बरोबर आहे. आणि 9 मिळवला तर 19 होणार. 9च्या पाढ्यात 19 येत नाही. 10 स्टारच्या जागेवर 6 मिळवला तर 16 होणार आणि 9च्या पाढ्यात 16 पण येत नाही. एवढं साधं सिंपल प्रश्न होता. ओके, पुढे जाऊया. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता म्हटलेलं की के ही एक विषम संख्या असून तिला 9ने निशेष भाग जातो, तर 9ने भाग जाणारी त्या पुढील विषम संख्या कोणती? ओके, आता हा प्रश्न सॉल्व्ह करण्याच्या अगोदर सर्वात पहिले सर्वांनी काय करायचं आहे की 9चा पाढा आपण चेक करूया. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 चौक 36, 9 5 45, 9 6 54. ओके, 9 7 63, 9 8 72, 9 9 81, 9 10 90. झालं. आता इथं बघा, पहिला अंकच कोणता आहे? विषम आहे. दुसरा अंक कोणता आहे? सम आहे. परत पुढचा अंक काय आहे? विषम आहे. परत पुढचा अंक काय आहे? सम आहे. परत पुढचा अंक विषम आहे. पुढचा अंक सम आहे. याचा अर्थ काय रे मित्रांनो, की 9च्या पाढ्यामध्ये पहिली संख्याच विषम येते, बरोबर आहे, दुसरी संख्या सम येते, परत त्याच्या पुढची संख्या काय येते? विषम संख्या येते. मग मला सांगा की आता तुम्हाला म्हटलेलं आहे की के ही एक विषम संख्या आहे. मग आपण समजा 9लाच के मानूया. ही विषम संख्या आहे, कारण की इथं पहिली संख्या के आहे आणि ही कोणती संख्या आहे? विषम संख्या आहे. आता तिनं म्हटलेलं आहे की जिला 9ने भाग जातो. मग या 9ला समजा आपण के इज इक्वल टू 9 घेतली की 9 ही कोणती संख्या आहे? विषम संख्या आहे. ओके, के ही एक विषम संख्या आहे, जिला मी 9 कन्सिडर केलं, ती विषम संख्या आहे आणि जिला 9ने भाग जातो. ओके, तर 9ने भाग जाणारी त्या पुढील विषम संख्या कोणती? मग आता आपल्याला 9ने भाग जाणारी त्याच्या पुढची विषम संख्या कोणती दिसते? 9च्या पुढची संख्या 18 आहे, पण ती कोणती आहे? समसंख्या आहे. ओके, कोणती संख्या आहे? समसंख्या आहे. मग आपल्याला पुढची विषम संख्या विचारली म्हणजे पुढची विषम संख्या कोणती येते? 27. मग मला सांगा के मध्ये असं काय मिळवलं तर उत्तर किती येणार आहे? 27 येणार आहे. आणि ही पुढची, याच्या पुढची कोणती संख्या असणार आहे? विषम संख्या असणार आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. मग एक साधं सिंपल आहे, के बरोबरच तुम्हाला माहिती आहे 9 आहे, तर तुम्ही 9मध्ये किती मिळवले तर उत्तर 27 येणार आहे. तर काय करा, या स्टारला इथंच राहू द्या, या 9ला तिकडे पाठवून द्या. 27 मधून 9 गेले किती उरतात? 18. बरोबर आहे. म्हणजे स्टारच्या बरोबर आपल्याला किती घ्यावं लागणार आहे? 18. म्हणजेच बघा, के अधिक 18 जर आपण जर आपण केलं तर पुढची संख्या येणार. जसं बघा 9 इज इक्वल टू के आहे. बघा के इज इक्वल टू 9 आहे, बरोबर. के मध्ये जर आपण परत 9 मिळवले तर 9 अधिक 9 किती होणार? 18. एकच मिनिट, तर पेन जरा चालत नव्हता. ओके, के मध्ये जर 9 मिळवलं तर किती होणार? 18 होणार. आणि 18 ही कोणती संख्या आहे? समसंख्या आहे. ओके, मग आता के मध्ये 18 मिळवा, किती होणार आहे? 27, जी कोणती संख्या आहे? विषम संख्या आहे. म्हणजे के बरोबर के प्लस 18 केल्यावर पुढची कोणती संख्या मिळते? आपल्याला विषम संख्या मिळते. म्हणून पर्याय क्रमांक किती येणार आहे? 4 येणार आहे. ओके, समजलाय प्रश्न? पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा, एवढ्या मोठ्या संख्येला जर 3 आणि 9ने भाग दिला तर बाकी किती उरेल? तर सर्वात पहिले आपण 3ची कसोटी चेक करूया. ओके, किती आहे? 6 8 4 7 2 5 आणि 1. आणि मी तुम्हाला बोललो 3ची कसोटी असेल तर जिथं जिथं 3 6 9 दिसेल ते डिलीट करून टाका. ओके, पहिली संख्या तुमची 6 आहे, त्याला डिलीट करा. ओके, पुढे बघा, इकडं 5 आणि 1 6 होतोय, इकडं 7 आणि 2 9 होतोय, बरोबर आहे. मग उरलं काय? फक्त 8 आणि 4. मग त्यांची दोघांची बेरीज करून टाका. 8 अधिक 4 किती होत आहेत? 12 होत आहेत. आणि 12 या संख्येला 3ने भाग जातो, म्हणून या दिलेल्या संख्येला पूर्ण भाग गेलेला आहे. किती गेलेला आहे? पूर्ण भाग गेला. पूर्ण भाग गेला म्हणजे बाकी किती उरली? 0.
बाकी किती उरली? शून्य उरली. आणि बाकी शून्य उरली तर बाकी शून्य एकाच ऑप्शनमध्ये दिसतोय, पर्याय क्रमांक 3 मध्ये. बरोबर आहे ना? पर्याय क्रमांक 3 मध्ये शून्य दिसतोय. बरोबर आहे. पण तरी सुद्धा आपण चेक करूया की 9ने जर या संख्येला भाग दिलं तर 6 उरतो का? ओके, तर आपण परत ती संख्या लिहून घेऊया. 9ची कसोटी चेक करूया. 9ची कसोटी काय म्हणते? 6, 8, 4, 7, 2, 5, 1. ओके, मग आता बघा, जिथं जिथं 9 दिसेल तिथं तिथं डिलीट करायचं आहे. ओके, मग इथं बघा, आपण सर्वात पहिले जाऊया. 6 अधिक 2 अधिक 1, 6 अधिक 2 अधिक 1, 6 आणि 2 8, 8 आणि 1 किती होतो? 9. झाला, कट झाला. ओके, पुढे बघा, 4 अधिक 5 किती झाला? 9. किती झाला? 9 झाला. झालं क्लिअर. मग आता इथं उरलं काय? 8 आणि 7 उरला. त्याची बेरीज करून टाका. 8 अधिक 7 बरोबर किती होत आहेत? 15. बरोबर आहे. 15ला 9ने भाग द्या. 15ला 9ने भाग द्या. 9 1 9. 15तून 9 गेले, किती उरले? 6. किती उरली? बाकी 6 उरली. बघा, 3ने भाग दिलं तर 0 उरतो आणि 9ने भाग दिला तर बाकी किती उरते? 6. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला काय आहे? करेक्ट आहे. राहील लक्षात तुमच्या? ओके, पुढे जाऊया. आता पुढची कसोटी आपण समजून घेऊया 6ची. 6ची कसोटी आणि 11ची कसोटी. आता या वेगवेगळ्या कसोट्या आहेत, या काही सेम कसोट्या नाहीये. 6ची कसोटी पूर्णपणे वेगळी आहे आणि 11ची कसोटी पूर्णपणे काय आहे? वेगळी आहे. मग 6ची कसोटी काय म्हणते की ज्या संख्येला 2ने आणि 3ने या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जातो, त्या दिलेल्या, तर जर दिलेल्या संख्येला 2 आणि 3ने पूर्णता भाग जातो तर त्या संख्येला 6ने देखील पूर्णता भाग जाणारच आहे. म्हणजे आपल्याला फक्त काय करायचं आहे की दिलेल्या संख्येला जर आपल्याला विचारलं की 6ने भाग जातो का, तर आपण फक्त एकच चेक करायचं, त्या संख्येला 2ने पूर्ण भाग जातो का आणि 3ने भाग जातो का. जर 2 आणि 3 या दोन्ही संख्यांनी दिलेल्या संख्येला जर पूर्ण भाग जात असेल तर समजून घ्यायचं त्या दिलेल्या संख्येला 6ने काय जाणार आहे? पूर्णता भाग जाणार आहे. ओके, समजलं इथपर्यंत? मग आता आपण काही संख्या घेऊया. त्या पहिले 6चे एक्झाम्पल समजून घेऊ. आपण 6चं एक्झाम्पल समजून घेऊ, मग 11च्या कसोटीकडे जाऊया. ओके, मग बघा, इथं काय म्हटलेलं आहे? 6ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? ओके, आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे की 6ने, बघा बरं का, 6च्या पाडा जर आपण चेक केला, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 7 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60. झालं. मला सांगा रे, 6च्या पाड्यामध्ये तुम्हाला एक तरी विषम संख्या दिसते का? एक तरी विषम संख्या दिसते का? नाही दिसते. म्हणून लक्षात ठेवायचं की 6ने कोणत्याच विषम संख्येला, 6ने कोणत्याच विषम संख्येला भाग जात नाही. मोस्ट IMP करून पार्ट लक्षात ठेवायचा. मग इथं पर्यायामध्ये जिथं जिथं तुम्हाला विषम संख्या दिसेल तो तुमचं उत्तरच येऊ शकत नाही. जसं इथं बघा, हा ऑप्शन नंबर डी बघा, इथं काय आहे? शेवटी 1 आहे, म्हणजे ही विषम संख्या झाली आणि कोणत्याच विषम संख्येला 6ने भाग जात नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक डी येऊ शकत नाही. झालं क्लिअर तुमचं? ओके, मग आता बाकीचे पर्याय चेक करायचे. मग आता बघा, बाकीच्या पर्यायांमध्ये मी पहिले या संख्येला इरेज करून घेतो. ओके, एक मिनिट, मी हे संख्या इरेज करून घेतो. ओके, एकच मिनिट. एकच मिनिट, हे इरेज करून घेतो. ओके, बघा, आता पहिला ऑप्शन घेऊया, 34 72. ओके, आता शेवटी 2 आहे, म्हणजे 2ने तर भाग जाणारच आहे. 2ने पूर्ण भाग जातो, कारण की 2ची कसोटी काय म्हणते? शेवटचा अंक 0 2 4 6 8 असला पाहिजे. ज्या संख्येचा एकक स्थानचा अंक 0 2 4 6 8 असतो त्या संख्येला 2ने निशेष भाग जाणारच आहे. मग या संख्येच्या एकक स्थानी 2 आहे, म्हणजे या संपूर्ण संख्येला 2ने भाग जाणारच आहे. म्हणजे आपल्याला फक्त चेक करायचं की या दिलेल्या संख्येला 3ने भाग जातो का.
बरोबर आहे, कारण की जर 3ने भाग गेला तर 2 आणि 3 दोघांनी भाग जातोय, म्हणून दिलेल्या संख्येला 6ने भाग जाणारच आहे. मग आपण फक्त चेक करायचं 3ने भाग जातो का, बरोबर आहे. मग 3ची कसोटी काय म्हणते की जिथं जिथं 3, 6, 9 दिसेल त्याला डिलीट करा. मला इथं 3 दिसतोय, मी 3ला डिलीट केलं. ज्या अंकांची बेरीज 3, 6, 9 येते त्यांना पण डिलीट करून टाका. मग मी इथं 7 + 2 9 होतो, त्याला डिलीट केला. किती उरला 4. या 4ला 3ने भाग जातो का, नाही जात. 3ने भाग जात नाही. म्हणजेच या दिलेल्या संपूर्ण संख्येला 6ने भाग जाणार नाही. दुसरा ऑप्शन घेऊया. 5, 6, 3, 4 झालं. याला पण शेवटचा अंक 4 आहे, म्हणजे 2ने भाग जातोच, कारण की एकक स्थानचा अंक जर 0, 2, 4, 6, 8 असेल तर त्या संख्येला 2ने भाग जातोच. आणि इथं 4 आहे आणि 2च्या पाड्यामध्ये 4 येतोच, म्हणून दिलेल्या संपूर्ण संख्येला 2ने भाग जाणारच आहे. 3चा पाडा चेक करा. मग 3चा पाडा 3ची कसोटी काय म्हणते, जिथं जिथं 3, 6, 9 दिसेल त्याला डिलीट करून टाका. बघा 3 डिलीट झाला, 6 डिलीट झाला, 5 आणि 4 9 पण काय झाला, डिलीट झाला. म्हणजे या दिलेल्या संपूर्ण संख्येला 3नेही भाग जातो, 3ने पूर्ण भाग जातो. तीनने भाग जातो, म्हणजे याच दिलेल्या संपूर्ण संख्येला 6ने पण भाग जाणार, म्हणजे जाणारच आहे. तरी एकदा पर्याय क्रमांक आपण तिसरा चेक करून घेऊया. काय म्हणतोय, 9, 7, 2, 8. ओके, 2ने तर भाग जाणारच आहे, 2ने भाग जातो. ओके, 2ने भाग गेला. आता बघा का बरं भाग गेला, कारण की शेवटचा अंक 8 आहे आणि ज्या संख्येच्या एकक स्थानचा अंक 0, 2, 4, 6, 8 येतो त्या संख्येला 2ने भाग जाणारच आहे. आता आपण चेक करूयात 3चा. 3ने भाग जाण्यासाठी जिथं जिथं 3, 6, 9 दिसेल त्याला डिलीट करून टाका. इथं 9 दिसतोय, मी डिलीट केला. इथं 7 + 2 9 दिसतोय, त्याला डिलीट केला. 8 उरला. या 8ला 3ने भाग जाणार का, नाही जाणार, म्हणून 3ने भाग जात नाही. 3ने भाग जात नाही, म्हणून या संख्येला 6ने देखील भाग जाणार नाही. ओके, इथं बघा आता प्रश्न समजला हा. आता पुढचा प्रश्न बघा, 6ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती. ओके, मग मी तुम्हाला अगोदरच बोललो की ज्या संख्येच्या जी संख्या विषम संख्या आहे त्या कोणत्याच विषम संख्येला 6ने भाग जात नाही, कारण की 6च्या पाड्यामध्ये विषम संख्या येतच नाही, म्हणून विषम संख्येला कोणत्याच विषम संख्येला 6ने भाग जाणार नाही. म्हणून इथं बघा, इथं शेवटचा अंक 7 दिसतोय जो विषम आहे, म्हणून या संख्येला सुद्धा 6ने भाग जाणार नाही. आणि इथं बघा, इथं 2 आहे, या संख्येला 2ने भाग जाणारच आहे. इथं 4 आहे, या संख्येला सुद्धा 2ने भाग जाणार आहे. इथं पण 2 आहे, म्हणजे या तिघ संख्यांना 2ने भाग जाणारच आहे. फक्त आपल्याला एवढं चेक करायचं की कोणत्या संख्येला 3ने पूर्ण भाग जातो. या तिघांपैकी ज्या संख्येला या 3 संख्यांपैकी ज्या संख्येला 3ने भाग गेला, बरोबर आहे, 2ने तर ऑलरेडी तिन्ही संख्यांना भाग जातोय, म्हणजे आपल्याला कसोटी फक्त कोणाची चेक करायची आहे, 3ची कसोटी. मग यात दिलेल्या 3 संख्यांपैकी ज्या संख्येला 3ने पूर्ण भाग जाणार आहे त्या संख्येला 6ने सुद्धा भाग जाणारच आहे. मग पहिली संख्या चेक करूया, 2, 5, 4, 2. ओके, मग बघा इथं 4 आणि 2 किती होतो, 6 होतो, त्याला डिलीट करून टाकला मी. 5 आणि 2 किती होतो, 7, आणि 7ला काही 3ने भाग जात नाही, म्हणजे पहिला ऑप्शन पण येणार नाही. दुसरा ऑप्शन चेक करूया, 5, 3, 7, 4. 5 आणि 4 किती होतो, 9 होतो, 3 होतो, 3 पण कॅन्सल झाला, म्हणजे उरला कोण, परत 7 उरला. परत या 7ला 3ने भाग जात नाही, म्हणून पर्याय क्रमांक बी पण येणार नाही. ओके, तिसरा पर्याय घेऊया, 3, 5, 5, 2. बरोबर आहे, 3 दिसला, डिलीट केला. उरला कोणता संख्या, 5 आणि 5 10 आणि 2 किती होतात, 12. 12 भागिले 3 किती उरतात, 4. म्हणजे किती बघा ना, 4 त्रिक किती होतात, 3 चोक किती होतात, 12. म्हणजे इथं 3ने काय गेला, पूर्ण भाग गेला, पूर्ण भाग गेला. म्हणून या दिलेल्या संख्येला 6ने देखील काय जाणार आहे, भाग जाणारच आहे. ओके, समजलंय तुम्हाला हे. ओके, पुढे जाऊया. या संख्येला 6ने भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक हवा. ओके, मग आता आपली 6ची कसोटी काय म्हणते रे, 6ची कसोटी, 6ची कसोटी जरा पर्याय ऑब्झर्व करा. पर्याय काय करा, ऑब्झर्व करा.
6ची कसोटी काय म्हणते की कोणत्याच विषम संख्येला 6ने भाग जात नाही. बरोबर आहे. आणि हा स्टार हा शेवटचा अंक आहे आणि तो जर 3 ठेवला तर ही संख्या विषम बनून जाणार आणि विषम संख्येला 6ने भाग जात नाही. जर या संख्येच्या स्टारच्या जागेवर 9 ठेवला तरी ही विषम संख्या बनते आणि कोणत्याच विषम संख्येला 6ने भाग जात नाही. मग आपल्याजवळ पर्याय 2च उरले. किती? 3 आणि 4. मग आपण काम करूया. पहिले आपण पर्याय क्रमांक सी घेऊया. 9, 2, 4 आणि स्टारच्या जागेवर आता आपण काय घेऊया? 6 घेऊया. आणि 3ची कसोटी काय म्हणते बघा ना, शेवटी 6 आलेला आहे. शेवटचा अंक किती आलेला आहे? 6 आलेला आहे. म्हणजे याला 2ने भाग जाणारच आहे. 2ने भाग जातो. बरोबर आहे. मग 3ने भाग देऊन पाहूया. मग जिथं 3, 6, 9 दिसेल त्याला डिलीट करा. 9 गेला, 6 गेला आणि 4 आणि 2 किती गेला? 6 गेला. म्हणजे या संपूर्ण संख्येला 3नेही पूर्ण भाग जातो. 3ने पूर्ण भाग जातो. म्हणजेच 6 जर ठेवला तर या संपूर्ण संख्येला 6ने भाग जाणारच आहे. स्टारच्या जागेवर जर 6 ठेवला तर या संपूर्ण संख्येला 6ने भाग जाणारच आहे. 4 ठेवून बघूया. पर्याय क्रमांक डी पण चेक करून बघूया एकदा. 9, 2, 4 आणि स्टारच्या जागेवर 4 ठेवा. ठेवला 4. मग 2ने तर भाग जाणारच आहे. 2ने भाग जातो. बरोबर आहे. म्हणजे इथं बघा 4 आहे म्हणून 2ने भाग जाणारच आहे. आणि आता 3ची कसोटी काय म्हणते? जिथं जिथं तुम्हाला 3, 6, 9 दिसेल त्याला डिलीट करा. 9 3च्या पाड्यात येतोच. 4 अधिक 2 6 होतो. बरोबर, तो पण डिलीट झाला. उरला 4 आणि ह्या 4ला 3ने भाग जात नाही. म्हणून या संख्येला सुद्धा 6ने भाग जाणार नाही. जर स्टारच्या जागेवर 4 ठेवला तर या संख्येला 6ने भाग जाणार नाही. ओके, पुढे बघा. आता या संख्येमध्ये दशक स्थानचा अंक स्टार दिलेला आहे आणि या संख्येला 6ने भाग जात असेल तर स्टारची जागेवर कोणता अंक येणार? ओके, मग आता आपल्याला इथं माहिती आहे की 6ने भाग देण्यासाठी बघा बरं का, 6ने भाग देण्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे? दिलेल्या संख्येला 2ने आणि 3ने पूर्ण भाग गेला पाहिजे. मग मी आता काय करतो? इथं 3, 0, 0, 3 स्टार आणि 4 या संख्येला 2ने भाग जाणारच आहे. 2ने भाग जातो. का जातो? कारण की शेवटचा अंक कोणता आहे? 4 आहे. शेवटचा अंक कोणता आहे? 4 आहे. आणि जर शेवटचा अंक 4 असेल, जर शेवटचा अंक किती असेल? 4 असेल. बरोबर आहे. तर तुम्हाला काय करावं लागणार आहे? 2ने भाग जाणारच आहे. मग आता फक्त आपल्याला चेक करायचं आहे की 3ने भाग जाण्यासाठी बघा, मी तुम्हाला काय बोललो? 3ने भाग जाण्यासाठी स्टारच्या जागेवर कोणता अंक पाहिजे? फक्त आपल्याला एवढं चेक करायचं आहे. मग बघा 3चं कसोटी काय म्हणते की जिथं जिथं 3, 6, 9 दिसेल त्याला डिलीट करून टाका. मग ऑलरेडी हा 3 आणि हा 3 काय झाला रे मित्रांनो? डिलीट झाला. ऑलरेडी बाकीचे 0 0 आहे. बरोबर, त्याला 3ने भाग जाणारच आहे. मग उरला काय? फक्त इथं स्टार आणि 4 उरला. बरोबर आहे. आणि या दोघांची बेरीज अशी आली पाहिजे की बघा बरं का, स्टार आणि 4ची बेरीज अशी आली पाहिजे की त्या बेरजेला 3ने पूर्ण भाग जाणारच आहे. मग स्टारच्या जागेवर बघा, स्टारच्या जागेवर जर तुम्ही 1 ठेवला तर 4 अधिक 1 किती होणार? 5 होणार. 5ला काही 3ने भाग जात नाही. स्टारच्या जागेवर जर तुम्ही 2 ठेवला तर 4 अधिक 2 होणार. स्टारच्या जागेवर जर 2 ठेवला तर 4 अधिक 2 किती होणार? 6 होणार. आणि या 6ला 3ने भाग जातो. म्हणजे स्टारच्या जागेवर 2 ठेवला तर याला भाग जाणारच आहे. ओके, स्टारच्या जागेवर 3 ठेवा. 3 अधिक 4 होणार. किती होणार? 7. आणि 3च्या पाड्यात काही 7 येत नाही म्हणून याला पण भाग जाणार नाही. ओके, स्टारच्या जागेवर 4 ठेवा. 4 अधिक 4 8 होणार आणि 3च्या पाड्यात पण 8 काही येत नाही म्हणून स्टारच्या जागेवर 4 पण चालणार नाही. मग स्टारच्या जागेवर फक्त काय ठेवावं लागेल? 2 ठेवावं लागेल. आणि स्टारच्या जागेवर जर 2 ठेवला तर या दिलेल्या संपूर्ण संख्येला कितीने भाग जाणार आहे? 6ने भाग जाणारच आहे. ओके, पुढे जाऊया. आता आपल्याला 11ची कसोटी समजून घेऊया, कारण की आता इथं 11ची कसोटी आली. ओके, तर 11ची कसोटी काय म्हणते पहिले ते समजून घेऊया आपण. बघा 11ची कसोटी काय म्हणते? बघा की दिलेल्या संख्येतील समस्थानाच्या अंकांची बेरीज करा.
आणि दिलेल्या संख्येतील विषम स्थानाच्या अंकांची काय करा, बेरीज करा आणि या दोन्ही बेरजेंमधला फरक घ्या आणि या दोन्ही बेरजेंमधला फरक जर 0 किंवा 11 आला, किती आला, 0 किंवा 11 आला, बरोबर का, दिलेल्या संख्येतील समस्थानांच्या अंकांची बेरीज करा, विषम स्थानाच्या अंकांची बेरीज करा आणि या दोन्ही बेरजेंचा काय घ्या, फरक घ्या. या दोन्ही बेरजेंचा फरक जर 0 किंवा 11 आला तर दिलेल्या संख्येला 11ने काय जाणार आहे, निशेष भाग जाणार आहे. बरोबर आहे. म्हणजे साधं सिंपल आहे की ते एक एक्झाम्पल दिलेले बघा, 7 5 75 65 8. मी इकडे लिहितो बघा, संख्या दिलेली आहे तुम्हाला, काय दिलेली आहे, 75 65 8 ही संख्या दिलेली आहे. ओके. मग या संख्येमध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे की सम आणि विषम स्थानाच्या अंकांची काय करा, बेरीज करा. मग इथं काय करायचं, 7 अधिक 6 अधिक 8 करायचं. म्हणजे मी विषम स्थान घेतो, विषम स्थानाची बेरीज. ओके. किती येणार आहे बघा, 7 अधिक 6 अधिक 8. बरोबर आहे. 6 6 12 ने 13, 13 आणि 8 किती होतात, 21. ओके. आणि आता समस्थानाच्या अंकांची बेरीज करा. समस्थान म्हणजे बघा हा 5 आणि हा 5, समस्थानांची बेरीज किती येणार आहे, 5 अधिक किती येणार आहे, 5, किती आली, 10. ओके. आता या दोघांचा फरक घेऊन टाका, या दोघांचा फरक घ्या. फरक घ्या म्हणजे दोघांची वजाबाकी करा, 21 वजा 10. ओके. आणि हा फरक किती येतो, 11. मग 11ची कसोटी काय म्हणते की जर हा फरक 0 किंवा 11 आला किंवा 11च्या पटीतली संख्या आली किंवा 11च्या पटीतील संख्या आली, बरोबर, तर दिलेल्या संख्येला 11ने भाग जाणारच आहे. अशी ही साधी सिंपल कोणाची कसोटी आहे, 11ची कसोटी आहे. राहील लक्षात तुमच्या ही 11ची कसोटी. ओके. मग आता आपल्याला 11च्या कसोटीनुसार आपल्याला काय करायचे, काही प्रॉब्लेम काय करायचे आहे, सॉल्व्ह करायचे आहे. ओके. चला जाऊया. ओके. आता बघा इथं घेऊया, पहिले हा प्रॉब्लेम घेऊया. ओके. या स्टारवाल्या प्रॉब्लेमकडे नंतर जाऊया. ओके. सॉरी. ओके. काय म्हटलेलं आहे की पुढीलपैकी कोणत्या संख्येस 11ने भाग जातो, बरोबर आहे. मग आता इथं पहिलं ऑप्शन घेऊया. काय ऑप्शन घेऊया, 12 आणि 11. मग याच्यामध्ये बघा हे विषम स्थान आहे आणि हे समस्थान आहे. ओके. विषम स्थानाच्या अंकांची बेरीज किती येणार आहे, 1 अधिक 1. ओके. समस्थानाच्या अंकांची बेरीज किती येणार आहे, तर बघा किंवा बघा जी संख्या मोठी असते त्या मोठ्या संख्येमधून लहान संख्या काय करून टाकायची, वजा करून टाकायची. लहान संख्येमधून काय करून टाकायची, मोठी संख्या वजा करून टाकायची. एकच मिनिट मी याला इरेज करतो. ओके. झालं. मग आता इथं बघा समस्थानावरच्या अंकांची बेरीज किती आहे, समस्थानावरच्या अंकांची बेरीज 2 अधिक 1 आहे, 3. आणि विषम स्थानावरच्या अंकांची बेरीज किती आहे, 1 अधिक 1. मला सांगा 2 अधिक 1 3 होतो आणि 1 अधिक 1 किती होतो, 2. 3 वजा 2 किती होणार आहे, 1. आणि 1 ला काही 11ने भाग जात नाही म्हणून पर्याय क्रमांक ए येणार नाही. ओके. पर्याय क्रमांक बी घेऊया. ओके. किती आहे, 9 4 1 6. यांची बेरीज करा आणि यांची बेरीज करा आणि त्यांची वजाबाकी घ्या. ओके. मग आता बघा 9 अधिक 1 वजा 4 अधिक 6, 9 आणि 1 किती होतो, 10. वजा 6 अधिक 4 किती होतो, 10. 10तून 10 गेला किती, 0. आणि आपल्याला सांगितलेलं आहे की दिलेल्या संख्येतील समस्थानाच्या आणि विषम स्थानाच्या अंकांची बेरीज करून जर त्याचा फरक, त्याची वजाबाकी 0 किंवा 11च्या पटीतील संख्या आली तर त्या दिलेल्या संख्येला 11ने निशेष भाग जाणारच आहे. ओके. मग इथं आपण पर्याय क्रमांक 3 पण चेक करून घेऊया. सी पर्याय चेक करूया. 2 6 3 1 हे झाले तुमचे विषम स्थान, हे झाले तुमचे समस्थान. ओके. मग आता बघा याच्यामध्ये बेरीज कोणाची मोठी आहे, 6 अधिक 1.
मग तिला आधी लिहा 6 अधिक 1 किती होतात 7 वजा 2 अधिक 3 किती होत आहेत बघा 7 वजा किती येणार आहे 5 किती उरते 2 आणि 2 ला काही 11 ने भाग जात नाही म्हणून सी ऑप्शन येणार नाही. आणि डी ऑप्शन चेक करूया. डी ऑप्शन काय म्हणतोय 5 8 9 आणि 7. याच्यामध्ये यांची बेरीज करा 9 5 14 आणि याची बेरीज करा विषम स्थानाची आणि समस्थानाची. आता याच्यामध्ये 8 अधिक 7 मोठा आहे वजा 5 अधिक 9 करा. ओके 8 आणि 7 किती होता 15 9 5 किती होतं 14 किती उरला 1 आणि या 1 ला काही 11 ने भाग जात नाही म्हणून दिलेल्या संख्येला काही 11 ने भाग जाणार नाहीये. ओके आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपण नेक्स्ट एका रिकाम्या ब्लँक पेजवर घेऊया. किती आहे 29 स्टार 973 29 स्टार 900 किती होता 73. या संख्येला म्हणे 11 ने पूर्ण भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक यायला हवा स्टारच्या जागी कोणता अंक यायला हवा. मग आपण काय करायचं आपल्याला मेथड माहिती आहे की जे विषम स्थानवरचे अंक आहेत ओके त्यांची बेरीज करा. ओके आणि त्यांची वजाबाकी घ्या. मग आपण काय करतो विषम स्थानाच्या अंकांची बेरीज करूया. विषम स्थान अंकांची बेरीज किती येणार आहे बघा 2 अधिक स्टार अधिक 7 म्हणजे किती येते ती 9 अधिक स्टार येते कारण की 7 आणि 2 किती होतात 9 9 अधिक स्टार ही झाली विषम स्थानची बेरीज. समस्थानची बेरीज करा. ओके आणि समस्थानची बेरीज बघा 9 अधिक 9 अधिक 3 किती येत आहेत 9 9 18 18 आणि 3 किती होतात 21. आता या दोघांचा फरक घेऊन टाका 21 वजा 9 अधिक स्टार बरोबर. आता ही बेरीज बघा बरं का ही बेरीज ही वजाबाकी एक तर 0 आली पाहिजे किंवा किती आली पाहिजे 11 तरी आली पाहिजे किंवा 11च्या पटीतील कोणती पण संख्या आली पाहिजे. मग आता 21 मधून आता बघा बरं का 11च्या पाढ्यातील आपला एक साधं सिंपल लॉजिक कारण की आता 21 ही मोठी संख्या आहे ना. ओके मग मला सांगा अशी संख्या आपल्याला जी 21 मधून मायनस होणार आहे आणि त्या संख्येला 11 ने पूर्ण भाग जाणार आहे म्हणजे 21 पेक्षा लहान 11 ने भाग जाणारी 11 ने भाग जाणारी संख्या कोणती आहे की जिला 21 पेक्षा जी संख्या कशी 21 पेक्षा लहान आहे परंतु तिला 11 ने भाग जातो. स्वतः कोणती संख्या 11च कोणती संख्या आहे 11. 11 ही अशी संख्या आहे की जी 21 पेक्षा लहान आहे आणि जिला 11 ने काय जातो भाग जातो. बरोबर आहे म्हणजेच आपल्याला काय आहे की या बघा बरं का 11 आलं पाहिजे म्हणजे या वजाबाकीचं उत्तर किती आलं पाहिजे 11 आलं पाहिजे. बरोबर आहे किती आलं पाहिजे 11 आलं पाहिजे किंवा किती आलं पाहिजे 0 आलं पाहिजे. पण 0 येण्यासाठी बघा बरं का 0 येण्यासाठी 9 मध्ये किती मिळवावे लागतील रे मित्रांनो तर 9 आता बघा बघा 21 वजा 21 जेव्हा इथं 21 आहे तेव्हा याची बेरीज पण किती आली पाहिजे 21 बरोबर. 9 अधिक स्टारची बेरीज किती आली पाहिजे 21 तेव्हा ती किंमत किती होणार 0 होणार. मग मला सांगा 9 मध्ये किती मिळवले तर उत्तर 21 येणार. तर 9 मध्ये जेव्हा आपण बघा बरं का 9 मध्ये जेव्हा आपण किती मिळवणार 12 मिळवणार 9 मध्ये जेव्हा आपण 12 मिळवणार तेव्हा तर उत्तर किती होणार 21 होणार. परंतु स्टार हा एक अंकी अंक आहे स्टारच्या जागेवर 2 अंक चालणार नाही. बरोबर आहे म्हणजे याचा अर्थ निश्चितच ही 21 वजा 21 हा ऑप्शन याच येणार नाही. मग आपल्याला काय करायचं आहे की 21 वजा अशी संख्या आणायची आहे की जिची वजाबाकी किती येणार आहे 11 येणार आहे. ऑलरेडी एक अंक 9 आहे. मग 9 मध्ये किती संख्या मिळवली बघा बरं का 9 मध्ये कोणती संख्या मिळवली बरोबर आहे तर ते 21 मधून वजा केल्यावर उत्तर किती येणार आहे 11 बरोबर आहे. मग एक काम करा याला तिकडे पाठवून द्या बरोबर आहे याला तिकडे पाठवा आणि 11 ला इकडे पाठवा 21 वजा 11 बरोबर 9 अधिक स्टार
बरोबर आहे. मग 21 वजा 11 केल्यानंतर किती उरत आहेत? 10. बरोबर आहे. 10 बरोबर 9 अधिक स्टार, म्हणजे स्टार बरोबर किती येणार आहे? 10 वजा 9, आणि 10 वजा 9 बरोबर किती येतो? 1. म्हणजे स्टारची किंमत किती आली पाहिजे? 1 आली पाहिजे. जर स्टारच्या जागेवर आपण 1 ठेवला, बघा मी इथे ठेवून बघतो, बघा 29 स्टार 973. ओके, या जागेवर जर आपण स्टारच्या जागी 1 लिहिला, स्टारच्या जागी 1 हा अंक घेतला, बरोबर आहे, ठेवून बघा. चला आपण त्याला बघूया, चेक करूया. 1 9 7 3 झालं. ओके, आता काय करायचं आपल्याला? चेक करायचं की यांची बेरीज करा अल्टरनेट नंबरची, सॉरी वजाबाकी. बरोबर आहे. मग आता बघा, विषम संख्या घ्या, विषम स्थानाची बेरीज करा. किती येणार आहे? 2 अधिक 1 अधिक 7. 7 आणि 2 9 आणि 1 किती येतोय? 10. ओके, आणि समस्थानाची बेरीज करा. समस्थानाची बेरीज किती येते? 9 अधिक 9 अधिक 3. 9 9 18 आणि 3 किती होता? 21. फरक घ्या दोन्ही संख्यांचा. बरोबर आहे. 21 वजा 10, फरक किती येतोय? 11. आणि जर हा फरक 11 आला तर याला 11ने भाग जातोच, 11ने भाग जातो. म्हणजे या दिलेल्या संख्येला संपूर्णतः 11ने किती जाणार आहे? भाग जाणार आहे. म्हणून स्टार बरोबर 1 हे आपलं उत्तर काय आहे? करेक्ट आहे. ओके, राहील लक्षात तुमच्या? राहील लक्षात? म्हणजे इथं स्टारच्या जागेवर कोणता अंक घ्यावा लागेल? 1 हा अंक घ्यावा लागेल. राहील लक्षात तुमच्या? पुढे बघा, आता काय म्हटलेलं आहे? हे दिलेले उत्तर आपल्याला, आणि या संख्येला 11ने भाग जातो, तर स्टारच्या जागी कोणता अंक येणार? ओके, तर आता अगेन मी तुम्हाला परत तेच सांगेल की अल्टरनेट संख्यांची बेरीज करून टाका. म्हणजे याची आणि याची बेरीज करा, याची आणि याची बेरीज करा, आणि दोघांचा फरक घ्या. ओके, मग बघा 7 अधिक 6 अधिक 8 वजा स्टार अधिक स्टार. बरोबर आहे. आता याची बेरीज किती येते बघा? 6 6 12 आणि 1 13, 13 आणि 8 किती होतात? 21. ओके, मग आता आपल्याला असे 2 नंबर्स बघायचे आहेत, अशा 2 संख्या बघायच्या आहेत की ज्या स्टारच्या जागेवर लिहिले असता ही वजाबाकी एकतर 0 येणार किंवा किती आली पाहिजे? 11 आली पाहिजे. बरोबर आहे. पण स्टार हा एक, हे दोन्ही ठिकाणी स्टारच आहे. याचा अर्थ स्टारच्या जागी एकच सेम अंक येणार. म्हणजे इथं या स्टारच्या जागेवर 5 घेतला तर इथं पण 5च घ्यावा लागेल. इथं 6 घेतला तर इथं पण 6 घ्यावा लागेल. इथं 7 घेतला तर इथं पण 7 घ्यावा लागेल. इथं 8 घेतला तर इथं पण 8 घ्यावा लागेल. बरोबर आहे. मग आपण चेक करूया की जर स्टारच्या जागेवर 5 घेतला तर 5 अधिक 5 किती होणार? 10 होणार. 5 अधिक 5 किती होणार? 10 होणार. जर स्टारच्या जागेवर 5 घेतला तर 5 अधिक 5 किती होतो? 10. म्हणजे 21 वजा 10 केलं तर उत्तर किती येतं? 11. आणि 11ला 11ने भाग जातो. बरोबर आहे. म्हणजे 5 हाच ऑप्शन काय आहे? करेक्ट आहे. 6 जर घेतला तर 6 अधिक 6 किती होणार? 12. म्हणजे 21, बघा ना, 21 वजा 12 घेतलं तर उत्तर 9 येतं. आणि 11च्या पाड्यात काही 9 येत नाही, म्हणून 6 ऑप्शन येणार नाही. 7 घेतला तर 7 आणि 7 किती होतं? 14. म्हणजेच 21 वजा 14 केलं तर किती येतंय? परत 7 येतंय. आणि 11च्या पाड्यात 7 येत